तुम्ही पाहू शकता आपली टिक्की ही किती क्रिस्पी झालेली आहे, आवाज पण येतो आहे तिचा। आज मी कॉर्नची टिक्की बनवली आहे, तुम्ही पाहू शकता खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी लागते ही टिक्की। तर तुम्ही ही टिफिनसाठी पण नेऊ शकतात, सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकतात। अशा पद्धतीने ही टिक्की खूप झटपट बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल स्वीट कॉर्न घेतलेले आहे, ते मी आता 3 ते 4 मिनिटांसाठी बॉईल करून घेणार आहे। चला तर मग आपण करून घेऊया। कॉर्न बॉईल होत आहे तोपर्यंत आपण 1 कप पोहे ग्राइंड करून घेऊया। अशा पद्धतीने मी पोहे बारीक करून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। जास्त पीठ नाही करायचंय त्याला। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इतपत हे कॉर्न बॉईल करून घ्यायचे। माझे कॉर्न बॉईल झालेले आहेत, आता मी ते चाळणीवर काढून घेते। आपले कॉर्न थंड झालेले आहेत, आता आपण ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया, थोडे जाडसर। अशा पद्धतीने मी कॉर्न ग्राइंड करून घेतले आहे। सर्वात आधी मी या कॉर्न मध्ये 3 ते 4 चमचे पोह्यांचे पीठ टाकून घेणार आहे, याने आपल्या कटलेटला छान बाइंडिंग येणार आहे। त्यानंतर 1 चमचा रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 कांदा बारीक कापून घेतला होता तो पण यात ऍड करूया। आलं लसूण पेस्ट 3 ते 4 चमचा बारीक कट करून घेतलेल्या, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, त्यानंतर अर्धा चमचा मिरी पावडर आणि थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे सर्वात शेवटी मीठ टाकते। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया हलक्या हाताने। जर हे मिश्रण तुम्हाला ओलसर वाटत असेल तर तुम्ही थोडं बेसन पीठ पण टाकू शकता। हे कॉर्नचे कटलेट बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कॉर्नचे पीठ भिजून घेतलं आहे। रवा आणि पोह्यांचे पीठ टाकल्यामुळे आपल्या कटलेटला छान कुरकुरीतपणा येणार आहे। आणि आता आपल्याला हे पीठ 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनंतर आपला रवा पण छान फुलला आहे आणि आपलं पीठ छान भिजलं आहे। तर आता आपण याची टिक्की बनवायला घेऊया, त्यासाठी मी हाताला तेल लावून घेणार आहे थोडं। टिक्की बनवण्यासाठी मी एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो असा गोल करणार आणि त्याला प्रेस करून घ्यायचे थोडं आपल्याला। तर तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता। मी अशा पद्धतीने टिक्की बनवली आहे। आता आपण हे पोह्यांचे पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडं हे डिप करूया।
अशा पद्धतीने मी सर्व टिक्कीज बनवून घेतले आहे आणि त्याला वरून ते पोह्यांचं पीठ लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण ही शॅलो फ्राय करणार. तर तुम्ही पाहू शकता आपलं पॅन गरम झालेला आहे, थोडं तेल टाकून घेतलंय मी त्यामध्ये. तर आता आपण ह्या टिक्कीज शॅलो फ्राय करणार आहोत. चला तर मग करून घेऊया. तर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या टिक्कीज उलट करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या टिक्कीज मी भाजून घेतल्या आहे. खूप छान कलर आला आहे यांना. अशा पद्धतीने या टिक्कीज मी भाजून घेतल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी त्या काढून घेते. अशा पद्धतीने मी कॉर्न टिक्की बनवली आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.